राज्यातील मानाच्या तिसऱ्या पालखी यात्रेला यंदा अनोखं रूप लाभलं आहे। पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी 120 किलो चांदीच्या रथातून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। भक्तांच्या लोकसहभागातून तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या चांदीच्या रथामुळे वारकऱ्यांमध्ये वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे। बुधवारी दुपारी 12 वाजता नाथांच्या पादुकांनी वाड्यातून मंदिराकडे प्रस्थान केलं। सायंकाळी 5 वाजता पादुका दर्शनासाठी मंदिरात ठेवल्या होत्या। त्यानंतर गोदावरीच्या तीरावरील ओट्यावर चांदीच्या रथात पादुका विराजमान करण्यात आल्या। टाळ मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथचा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतलं। पालखी सोहळ्याचं हे 426वे वर्ष असून आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच 5 जुलै रोजी ही दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होईल। यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीचा प्रवास चांदीच्या भव्य रथातून होत आहे। भक्तांनी अर्पण केलेल्या 120 किलो चांदीतून बनवलेल्या या रथाच्या निर्मितीसाठी लागलेली मजुरी व साहित्याचा खर्च 1.5 कोटी रुपयांवर गेला आहे। पालखीवाले असा मान असलेल्या रघुनाथ गोसावी यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांचे वंशज आणि सध्याचे पालखीवाले ज्ञानेशबुवा गोसावी यांनी व्यक्त केला। श्री संत एकनाथ महाराजांचा 426वा पालखी सोहळा आणि या सोहळ्यासाठी यावर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे की चांदीचा हरत पूर्ण झालेला आहे। ही सर्व भाविकांची भावना होती की एकनाथ महाराज सुद्धा आपले चांदीच्या रथामधून जावे, यावर्षी पूर्ण झालेला आहे। आणि या रथाच्या मागे जी कल्पना आहे ती योगेश महाराजांच्या कल्पनेतून हा साकारलेला आणि श्री रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा रथ असून 120 किलो चांदी आणि सागवान वापरून पुण्याला तयार झालेला आहे। आणि हा पालखी सोहळा आज प्रस्थान करून पहिला मुक्काम चनकवाडी असेल आणि या सोहळ्यामध्ये 4 रिंगण होऊन त्याच्यानंतर 19 दिवसांचा प्रवास करून हा सोहळा पंढरपुरामध्ये पोहोचेल दशमीला आणि सगळे संत मिळून पंढरीमध्ये प्रवेश करतील। या सोहळ्याचा मान म्हणजे गोपाळपुरामध्ये बाकी सगळ्या संतांचा काला गोपाळपुरामध्ये होतो, पण या पालखी सोहळ्याचा काला मंदिरातील गाभाऱ्यामध्ये होतो। पालखी